नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर अविनाश साळुंखे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1997 पासून त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली आणि आपण नेहमी असं म्हणतो, की देश उभारणीमध्ये इंजिनिअरचा फार मोठा वाटा आहे. ऑफकोर्स तो मोठा वाटा आहेच, पण त्यासोबत असे इंजिनिअर्स, की जे सरकारच्या योजना किंवा प्रशासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत असतात, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून त्यांचाही वाटा तितकाच मोठा आहे असं मला नेहमी वाटतं आणि त्यापैकीच एक सर आहेत आणि गेली अनेक वर्ष ते या माध्यमातून अगदी शेतकऱ्यांपर्यंत असेल, मध्यमवर्गीयांपर्यंत, गरजूंपर्यंत, ग्रामीण भागामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्ट्समध्ये काम करतायत. त्यामुळे त्यांचा एकंदर आजपर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांचा भविष्यातला प्रवास कसा असणार आहे, त्यांना या क्षेत्राबद्दलचे त्यांचे स्वतःचे अनुभव काय आहेत, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. आपण गप्पांची अशी सुरुवात करूया. थोडंसं काय म्हणतो आपण फ्लॅशबॅकमध्ये जाऊन ब्लॅक अँड व्हाईट काळात थोडंसं जाऊया. कारण 97 म्हणजे आजपासून 27-28 वर्ष तर इथंच आधी झाली आणि त्याच्याही आधी असे अजून जाऊ 30-40 वर्ष मागं. आणि मला आधी विचारायचं ते म्हणजे अगदी तुमची शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती? किंवा त्या काळी असं वाटण्यामागचं कारण काय होतं, की आपणही या क्षेत्राकडे वळावं? त्यामुळे हे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता तो ऐकायचा आहे आधी. माझा जन्म झोडगे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. तिथे वडील मुख्याध्यापक होते. माझं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा झोडग्यालाच झालं. माध्यमिक शाळा जनता विद्यालय झोडग्यालाच झालं. नंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे इथे मी डिप्लोमाची पदवी घेतली आणि त्याच्यानंतर एक 5 वर्ष मी प्रायव्हेट जॉब केला. पण त्याच्यानंतर हा जो झाला पहिला प्रवास जो तुम्ही सांगितला, की जो रेग्युलर, पण या क्षेत्रात येण्यामागचं कारण काय होतं, की ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळलात? ऍक्च्युली माझे लहान काका सिव्हिल इंजिनियर होते. ते गव्हर्नमेंट ऑफिसर होते. ते मोठ्या पोस्टला होते. मला पण ऍक्च्युली एक आय एस ऑफिसर किंवा असं मोठ्या लेवलला गव्हर्नमेंट जॉब करायचा होता. पण मी व्हाईल डिप्लोमा केल्यामुळे मला पुढे काही जास्त करता नाही आलं. बरोबर. आणि मग प्रायव्हेट जॉबला मी सुरुवात केली. ओके. आणि आणि मग या क्षेत्राकडे वळलात. मग त्यातलाच आता आणखीन एक मला एक्सपिरियन्स विचारायचा आहे. ते म्हणजे प्रायव्हेट जॉब झाल्यानंतर जेव्हा स्वतः वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट केलात, तर त्या प्रोजेक्टची आठवण कशी होती? तो करताना काही दडपण आलेलं का? तो प्रोजेक्ट कुणाच्या रेफरन्सनं मिळाला? ती आठवण पण आम्हाला ऐकायची आहे. ऍक्च्युली ही गोष्ट 2003 ची असेल. हो. जेव्हा माझं लग्न पण झालेलं होतं आणि काहीतरी कारणाने माझा जॉब सुटला. अच्छा. मी घरीच होतो 3-4 महिने घरी बसलो होतो. माझे मामा पीडब्ल्यूडी इंजिनियर, मामा भेटल्यानंतर मामांनी सांगितलं का तू काहीतरी एखादी माझ्याबरोबर एक प्रोजेक्ट कर. त्यावेळेला मी 4 लाखाचं एक काम मला मामांच्या रेफरन्सने मिळालं. ओके. मी काही स्वतः टेंडर वगैरे केला नाही. मामांच्या रेफरन्सने डायरेक्ट काम मला ते मिळालं आणि ते यशस्वीरित्या मी पूर्ण केलं. वा. पण त्यांच्यामुळे काम पण मिळालं आणि पुढे एक नवीन क्षेत्र पण मिळालं. करेक्ट. आणि मग त्यातली वाट ऍक्च्युली काम करण्याचा मला अनुभव होताच. आत्मविश्वास पण होता. पण एक महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीयामध्ये ना, तर तू बिझनेस करतो हीच मोठी गोष्ट आहे. बिझनेस भीती थोडी तू मनातली काही असते. आपण काही जो वातावरण मारवाडी आणि गुजराती कुटुंबात असतं ना, तसं महाराष्ट्रीयन कुटुंबात नाहीये. बरोबर. त्यावेळेला मला थोडं घरच्यांनी पण नाही म्हटलं तरी एक निगेटिव्हिटी थोडीशी होतीच. गेली. बाबा पैसे अडकतात, बिल अडकतात. एक त्यांना एवढंच माहिती आहे. गव्हर्नमेंटमध्ये पैसे अडकतात, बिल अडकतात, एवढंच नाही. कर्ज काढून कामं करावं लागतात आणि अडकलेले पैसे बिल काढण्यासाठी परत ते रावण्या करावं लागतात. एवढा एक कॉन्सेप्ट होता. पण ठीक आहे, अनुभव चांगला होता आणि त्याच्यातनं मी बाहेर पडलो. वा. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न आहे तो म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये, त्याच्यात तर अगदी रुरल वगैरे भागात जाऊन सुद्धा काम करावं लागतं. तिथे तर अजून ते अकुशल किंवा प्रशिक्षित कामगार कदाचित असतील. तर मग अशा लोकांना काम करून घेणं धोकादायक सुद्धा असतं. कधी त्यांच्याकडनं चूक पण होऊ शकते. तर तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळता साईटवर अकुशल कामगारांची? ऍक्च्युली माझं स्पेशलायझेशन सध्या वॉटर सप्लाय स्कीममध्ये असल्यामुळे मला त्याच्यात ESR किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लॅन अशी कामं करावं लागतात जी जे रेग्युलर सिव्हिल प्रोजेक्टपेक्षा वेगळी असतात. अशा वेळेला मला बऱ्याच वेळेला जे कुशल आणि अकुशल कामगारांची वानवा नेहमीच जाणवते. तर त्यावेळेला आता JJM जेव्हा चालू झालं, जल जीवन मिशन, त्यावेळेला तर मी लोकांना अक्षरशः आमच्या लोकांनी ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडनं कामं करून घेतली. हो ना.
तर तेच तुम्ही कसं करता तेच आम्हाला ऐकायचं आहे. ऍक्च्युली थोडस त्याच्यात बिझनेसच्या याच्याने नुकसान होतं. त्यांना ट्रेनिंग द्यायचं, त्यांच्याकडनं जो आउटपुट असतं त्याच्यात थोडा फरक पडतो. पण आमचे लोक जे आहेत, माझे जे सुपरवायझर आहेत, इंजिनियर आहेत आमच्या कंपनीचे, त्यांनी त्यांना वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम असेल तर ते लेवल्स वगैरे अचीव करणे किंवा ते कसं काम करून घ्यायचं, हं. तर ते एक छोटंसं साईटवरती ट्रेनिंग वगैरे अरेंज करून आम्ही ते काम करून घेतो. करून घेतो. बरोबर आहे. दुसरं आजपर्यंत तुम्ही अनेक प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यातली काही महत्त्वाची नावं सांगता येतील का, की अशा प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम केलेलं आहे गव्हर्नमेंटच्या? गव्हर्नमेंटच्या ऍक्च्युली आता एक सिन्नर MIDC मध्ये आम्ही एक 20 लाख लिटरची टाकी बांधली आहे. आता मला म्हणजे आठवावं लागतील, बरीच हो, कामं म्हणून केली तर मी. म्हटलं किंवा मी ते एक क्षेत्र तरी सांगा गव्हर्नमेंटमधली, हा की याच्यातली गव्हर्नमेंटमध्ये वॉटरचं आहे किंवा असं. ओके. गव्हर्नमेंटमध्ये MIDC तर मी पाण्याच्या टाक्यांची कामं केली हं, आहेत. हं, नंतर MTDCला हं. तुमचं गणपतीपुळेचं रिसॉर्ट आहे. अच्छा. त्याच्यात मी प्रीमियम सूट आणि डिलक्स सूट अरे, ते याचं तुम्ही केलेलं. कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियर दोघी क्या बात कामं है! मी केलेली आहेत. वाह! तर तुम्ही गणपतीपुळेला हो, गेलेलो आहे. हो. गेला असाल तर तिथे ते याचा जो एरिया ना, खाली खाली हट्स वगैरे आहेत तिथे, बरोबर, बरोबर. तिथे ते प्रीमियम सूटचं काम हो, पण हो. तुम्हीच आम्हीच केलेलं आहे. केलेलं आहे. क्या बात है! नंतर आता सध्या ऑन गोईंग मध्ये एक अंबाडीला एक प्रोजेक्ट चालू आहे, हो, चांदोडला प्रोजेक्ट चालू आहेत, बरोबर. उमरदे आहे. नंतर बरेच आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पण कामं चालू आहेत. क्या बात है! हा. बरं, ठीक आहे. दुसरा आता यातलाच एक थोडा वेगळा प्रश्न आहे. तो म्हणजे तुम्ही आता शासकीय माध्यमातून अनेक कामं करता याच्यातली. तो प्रश्न आहे नाशिक जिल्ह्याच्या संदर्भातला, की नाशिक जिल्ह्यामध्ये तुमचं एक विकासाचं व्हिजन, एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला आता काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर प्रशासनानं काम केलं पाहिजे? जर येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये आपल्याला एक वेगळं नाशिक, बदलतं नाशिक बघायचं असेल तर? तर अशी कुठली क्षेत्र आहेत ज्याच्यावर काम केलं पाहिजे? ऍक्च्युली नाशिकचा जो ऍक्सेस जो आहे मुंबई आणि पुण्याचा, हं. तो थोडा व्यवस्थित व्हायला पाहिजे. कारण आता समृद्धीचा जो पण ऍक्सेस आहे ना, तो इगतपुरीलाच तुटून जातोय. अच्छा. आणि इकडे तुमचं पुणे नाशिक पुण्याचा जो आहे तो बऱ्यापैकी म्हणजे इथून 40 किलोमीटर सिन्नर जा, त्याच्यानंतर तो व्यवस्थित चालू होतो. आणि थोडक्यात इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर. बेटर आहे. अगदीच. इन्फ्रास्ट्रक्चर हा जर अगदीच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ते आलं की त्याच्याशी अलाइड बरेच येतात. रोजगारापासून, रस्त्यांपासूनचे बरेच प्रश्न. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या सगळ्याला गती देण्यासाठी? ह्या बाबतीत एक इन्फ्रासाठी जे काय ऍक्च्युली नाशिकचं बेसिकली नाशिकच्या ज्या जमिनी आहेत त्या हं. थोड्याशा महाग आहेत कम्पेअर टू हो. अदर सिटीज. अगदीच. नाशिक हे बागायत क्षेत्र हो, आहे हो. आणि नाशिक असं म्हटलं जातं की मुंबईचं म्हणजे फळं, भाजीपाला वगैरे सगळं मुंबईला सप्लाय हो, करण्यात हो. नाशिक जिल्ह्याचा हात आहे. थोडक्यात बागायत जमीन असल्यामुळे कोणीही कॉमन शेतकरी जो आहे तो त्याची जमीन द्यायला तयार नाही. हं, हं. ती एक बेसिक अडचण आहे गव्हर्नमेंटला. हं, पण तेच म्हणेल का एक इन्फ्रा व्यवस्थित असेल हं. तर नाशिक डेव्हलप व्हायला काही अडचण नाही. आणि अगदी. IT जे आहे, IT आणि आता अलीकडे जर तुम्ही आर्मीच्या म्हणजे याचं एअरफोर्स वगैरेचं याच्यात म्हटलं तर ओझरलाही माझं काम चालू आहे ऍक्च्युली. अच्छा. ओझर HL मध्ये तर ती एक डेव्हलपमेंट चांगली होऊ शकते आपल्या एअरक्राफ्ट डेव्हलपमेंटमध्ये. बरोबर आहे. आता एक पुन्हा असाच अवघड प्रश्न जो तुम्हाला आठवावा लागेल असा विचार करण्यासारखा, की ते म्हणजे आत्तापर्यंत एवढे शेकडो प्रोजेक्ट्स केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, की जो तुमचा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट आहे, जो करताना सगळ्यात जास्त समाधान, आनंद वाटला आजही आणि वाटतो. तर असा कुठला प्रोजेक्ट आणि त्यातली काय स्पेशालिटी आहे? ऍक्च्युली HL ओझर कॅम्पसमध्ये जे कामं हं, केली मी, हं, हं. ते थोडी स्पेशलाइज होती. कारण ते काम करत असताना तो तो जो एरिया आहे तो थोडासा सिक्युरिटी वाईज खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे हं, हं. तिथे त्या भागात कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला इझी ऍक्सेस मिळत नाही. बरोबर. मला पण वर्क ऑर्डर देताना त्यांनी 6 महिने लावले. अच्छा. आणि आमच्या कंपनीचं पूर्ण त्यांनी एक डेटा पण घेतला, बरोबर. आमचं माहिती घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे एक हॉस्पिटल बिल्डिंग बांधली HL साठी. आणि आता सध्या एक 20 लाख लिटरचा एक पाण्याची टाकीचं एक काम चालू आहे. आणि एअरफोर्ससाठी आम्ही एक पाईपलाईन करतोय. वाह! तर तिथे काम करायचं म्हटलं ना तर थोडंसं एक इझी ऍक्सेस नसल्यामुळे मला थोडी अडचण होते. पण एक समाधान आहे की आपण देशासाठी काहीतरी करतोय क्या तिथे. बात है! हे सगळ्यात महत्त्वाचं फिलिंग आहे, की आपण देशासाठी काहीतरी हं, करतोय. हं. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग? ऍक्च्युली मी गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये असल्यामुळे बरेचसे जे प्रोजेक्ट असतात ते त्याच्यावरती जे काही परमिशन वगैरे जे असतात त्या गव्हर्नमेंटच्या झालेल्या असतात.
तरी पण सांगायचं म्हटलं ना तर MTDC ला काम करत असताना, भंडारदराचं MTDC काम करत असताना तिथे आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे काम झाल्यानंतर तुम्ही पुढचे कामं पण मार्गी लावा. तर आम्ही त्याची परमिशन नसताना काही कामं मार्गी लावली, आमची बिलं अडकली आणि त्याची परमिशन नसताना आम्ही काम केल्यामुळे त्यांना गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना पण बिलं द्यायला खूप अडचणी येत होत्या. पण मग त्यांनी ते त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी आहेत त्या मार्ग काढला आणि तो जो एक 6 महिन्याचा 6-8 महिन्याचा जो पिरियड होता तो जरा त्रासदायक होता. खूपच जास्त त्रासदायक होता. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण वापरलं पाहिजे? ऍक्च्युली वॉटर सप्लायचे जे प्रोजेक्ट आहेत ते थोडे स्पेशलाइज असतात कामाच्या बाबतीत. जसं 20 लाख लिटरचा ESR असेल, 10 लाख लिटरचा ESR असेल आणि त्याची स्टेजिंग आहे 15 मीटर, 10 मीटर, 20 मीटर. तर अशा वेळेला त्या मटेरियलच्या क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करणं शक्यच नाही. बरोबर. कारण ज्या वेळेला आम्ही कमिशनिंग करतो पाण्याची टाकी त्यावेळेला थोडं धडधडच होतं. कारण 20 लाख लिटर पाण्याचा लोड त्या टाकीत म्हणजे त्या सगळ्या त्या कॉलम आणि बीमवरती येणार आहे. तर आम्ही त्यावेळेला ते आमची परीक्षाच असते. म्हणजे आम्ही ना रोज ऑब्झर्व करतो, रोज 2-2, 1-1 फूट पाणी भरत असतो आणि रोज सुपरवाइज करतो का काही डेव्हलपमेंट होतात का, काही क्रॅक्स डेव्हलप होतात का. थोडक्यात मटेरियलच्या बाबतीत आहे ना आम्ही जे म्हणतो ना बार्गेनिंग करत नाही किंवा ऍडजस्टमेंट म्हणजे काही हे करत. तर त्या हिशोबाने आम्ही आयकॉन स्टील किंवा जे काही स्टँडर्ड जे स्टील आहे ते वापरतो. ते वापरलं. आयकॉन स्टील तर तुम्ही वापरताच. मग त्यांच्या सर्व्हिस बद्दल, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी, कॉस्ट या सगळ्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली आमचे जे सप्लायर आहेत श्री एंटरप्राइजेस, तर ते आमचे चांगले मित्र पण आहेत. आमची जी काही रिक्विजिशन स्लिप जाते त्यांच्याकडे, त्याच्यानंतर जी काही टाइम बिंग जी काही हे असेल डिलिव्हरीचा टाइम, त्यावेळेला मला असं वाटतं मटेरियल माझं पोचून जातं तिथे. त्यामुळे तेव्हा काही अडचण येत नाही. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना असंच आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये म्हणा किंवा इतर फील्डमध्ये काम करायचंय, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? कधी आम्हाला बऱ्याच वेळेला सिव्हिल इंजिनियरची जेव्हा एक रिक्वायरमेंट असते, रिक्रुटमेंटसाठी आम्ही जेव्हा कॉल करतो तर बऱ्याच वेळेला जाणवतं ना का त्यांना आहे ना कुठेतरी डीप नॉलेज किंवा जे असं ऑथेंटिक नॉलेज मला तरी वाटतं का त्यांना मिळत नाही किंवा आजकाल इतके इंजिनिअरिंग कॉलेज उघडले तर थोडक्यात जो क्वालिटी इंजिनियर आहे ना ते नाही मिळत आहे. बरोबर. पण मग त्यासाठी त्यांनी स्वतः काही मध्ये डेव्हलप केलं पाहिजे किंवा काय त्यांनी केलं पाहिजे असं? त्यांनी जरी त्याचं शिक्षण झालं, डिग्री मिळाली किंवा जेव्हा ते परत जॉबला ऍक्सेस होतात त्यावेळेला त्यांनी थोडासा परत अभ्यास करावा. आणि ऍक्च्युली सिव्हिल इंजिनिअरिंग खूप इझी आहे. त्यांनी ऍक्च्युली परत प्रोजेक्ट वरती जाऊन जर त्यांनी परत थोडं शिकलं 2 वर्ष तर मला असं वाटतं चांगले इंजिनियर होऊ शकते. क्या बात. सो हे होते इंजिनियर अविनाश साळुंखे सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इंजिनिअरिंगचं शिक्षण जरी त्या थेरॉटिकल किंवा पुस्तकापुरतं मर्यादित असलं तरी त्यानंतर सुद्धा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेणं फार महत्त्वाचं आहे. तो घ्या आणि त्यानंतर या क्षेत्रामध्ये या. या क्षेत्रामध्ये नक्की तुम्हाला यश मिळेल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असे उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत. पर्यायाने देश सेवा किंवा देशाच्या विकासामध्ये जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पावरही तुम्हाला काम करण्याची संधी मिळावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.